सर्वांना नमस्कार. मी मंगेश हुसे तुमचं या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण भारतीय राजकारणातील एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल सखोल आणि तटस्थपणे बोलणार आहोत, ज्याच्या भोवती गेल्या 2 दशकांपासून भारताचं राजकारण फिरतंय. ते नाव म्हणजेच राहुल गांधी. कधी घराणेशाहीचा वारसदार, कधी सोशल मीडियावर पप्पू म्हणून हिणवले गेलेले नेते, तर कधी थेट संसदेत सरकारला घाम फोडणारे विरोधी पक्षनेते. राहुल गांधी यांचा हा प्रवास नेमका कसा राहिला, त्यांनी आपली नकारात्मक इमेज कशी पुसली आणि भारताचे पुढचे पंतप्रधान बनू शकतात का, या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण कोणत्याही पक्षाची बाजू न घेता केवळ रिॲलिटी बेस डेटावर आधारित विश्लेषण करणार आहोत. राहुल गांधी यांच्या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आधी आपल्याला त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे जावं लागेल. भारताच्या राजकारणावर या कुटुंबाने अनेक दशक राज्य केलं. त्याच नेहरू गांधी कुटुंबात 19 जून 1970 रोजी राहुल गांधींचा जन्म झाला. त्यांचे आजोबा फिरोज गांधी आणि आजी इंदिरा गांधी, तर वडील राजीव गांधी. राहुल गांधींचं सुरुवातीचं शिक्षण दिल्ली आणि देहरादूनमध्ये झालं, पण त्यांच्या कुटुंबाला लाभलेली सत्तेची पार्श्वभूमी जितकी मोठी होती, तितकीच ती वेदनादायी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. 1948 मध्ये त्यांच्या आजी आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांचे वडील राजीव गांधी यांचीही दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली. या 2 मोठ्या घटनांमुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींना त्यांचं पुढचं शिक्षण, त्यांचं नाव बदलून विदेशात पूर्ण करावं लागलं. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठ आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठाच्या कॉलेजमधून एम.फिलची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी लंडनमध्ये एका मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरीही केली होती. म्हणजेच त्यांच्याकडे उच्च शिक्षण आणि कॉर्पोरेट जगाचा अनुभव हे दोन्ही होतं. 2004 मध्ये राहुल गांधींनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या वडिलांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि ते मोठ्या बहुमताने निवडून आले. सुरुवातीला त्यांच्याकडे काँग्रेसचा एक तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून पाहिले गेले. 2009 मध्येही त्यांनी अमेठीमधून विजय मिळवला, पण 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदललं. केंद्रात भाजपचे सरकार आलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. याच काळात राहुल गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्पा सुरू झाला. 2014 ते 19 या 5 वर्षाच्या काळात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला पद्धतशीरपणे धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. राजकीय विश्लेषकांच्या मते सत्ताधारी पक्षांकडून आणि त्यांच्या डिजिटल विंगकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी रुपये खर्च करून एक विशिष्ट नरेटिव्ह तयार करण्यात आला. राहुल गांधी यांचे भाषणातील काही छोटे छोटे तुकडे, त्यांच्या संवादातील चुका किंवा विधानांचे चुकीचे संदर्भ काढून त्यांना सोशल मीडियावरती पप्पू ठरवण्यात आलं. त्यांना एक गंभीर राजकारणी नसलेला अपरिपक्व नेता म्हणून दाखवण्याचा जोरदार प्रयत्न डिजिटल प्लॅटफॉर्मवर झाला. दुर्दैवाने त्या काळात काँग्रेसकडे या आक्रमक डिजिटल वॉरला उत्तर देण्यासाठी कोणतीही मजबूत यंत्रणा नव्हती. दुसरीकडे स्वतः राहुल गांधी यांच्याकडूनही काही चुका झाल्या, जसे की उत्तर प्रदेशात किंवा इतर राज्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याऐवजी त्यांनी केवळ वरच्या पातळीवर निर्णय घेण्यावर भर दिला. घराणेशाहीचा शिक्का तर त्यांच्यावर पहिल्यापासूनच होता. त्याचा भाजपने अत्यंत प्रभावीपणे राजकीय वापर केला. याचाच परिणाम 2014च्या पराभवानंतर आणि 2019च्या निवडणुकीतही पाहायला मिळाला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. इतकेच नाही तर राहुल गांधी स्वतः पारंपरिक त्यांचा जो मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. सुदैवाने त्यांनी केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढली होती, तिथून ते जिंकले होते आणि संसदेमध्ये पोहोचले होते. पण या पराभवानंतर संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली की राहुल गांधी संपले, काँग्रेस संपली. भाजपने त्यांच्या पराभवाची मोठी खिल्ली उडवली. याच पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल आणखीनच नकारात्मकता पसरली. पण राजकारणात कधीच कोणाचा पूर्ण अंत होत नसतो, हे राहुल गांधी यांनी सिद्ध करून दाखवलं. 2022च्या अखेरीस त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने भारतीय राजकारणाची दिशा बदलून टाकली. 7 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरू केली. सुरुवातीला अनेकांनी या यात्रेची थट्टा केली. ही यात्रा अपयशी ठरेल
असं वर्तवलं. पण राहुल गांधींनी काश्मीरपर्यंत तब्बल 4,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी कापलं. या यात्रेदरम्यान त्यांनी आपला कॉस्ट्युम बदलला. एक साधा पांढरा टी शर्ट, वाढलेली दाढी आणि सामान्य जनतेमध्ये मिसळण्याची त्यांची शैली लोकांना भावली. ते युवकांना भेटले, शेतकऱ्यांना बोलले, कामगारांचे प्रश्न ऐकून घेतले. या यात्रेने त्यांच्यातील एक अत्यंत गंभीर, अभ्यासू आणि जमिनीवर जोडलेला नेता जनतेसमोर आणला. सोशल मीडियाने तयार केलेली त्यांची पप्पू इमेज या एका यात्रेने पूर्णपणे धुवून काढली. या यात्रेचा थेट परिणाम 2024च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. 2019 मध्ये अवघ्या 52 जागांवरती आटोपलेली काँग्रेस 2024 मध्ये थेट 99 जागांवर पोहोचली आणि विरोधी पक्षांची युती म्हणजेच इंडिया आघाडीने भाजपला बहुमतापासून रोखले. राहुल गांधी यांनी स्वतः रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवरून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर राहुल गांधी संसदेत विरोधी पक्षनेते बनले. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधींच्या भूमिकेत कमालीची प्रगल्भता आणि आक्रमकता पाहायला मिळाली आणि त्यांनी संसदेबाहेर जनतेच्या खऱ्या प्रश्नांना हात घालण्यास सुरुवात केली. मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा असो, ज्यावर सरकार बॅकफूटवर गेले होते, तो मुद्दा त्यांनी अत्यंत आक्रमकपणे लोकसभेत मांडला. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर त्यांनी सरकारला धारेवर धरलं. शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीच्या म्हणजेच MSPच्या मागणीला त्यांनी थेट पाठिंबा दिला आणि अग्निवीर योजनेसारख्या मुद्द्यावरून सरकारला घाम फोडला. आज ते केवळ संसदेत भाषण करत नाहीत, तर प्रत्यक्ष जाऊन रेल्वे चालकांना, कुलूपी कामगारांना, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या समजून घेतात. पण या सगळ्या सकारात्मक बदलानंतरही प्रश्न उरतोच की राहुल गांधी भारताचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात का? याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी तटस्थपणे समजून घ्याव्या लागतील. राहुल गांधींमध्ये नक्कीच मोठा बदल झालेला आहे, हे सत्य आहे. त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे आणि ते आता एक परिपक्व नेते म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. मात्र तरीही त्यांच्या मार्गात काही मोठ्या त्रुटी आणि आव्हाने कायम आहेत. पहिले आव्हान म्हणजे अजूनही अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अत्यंत कमकुवत आहे. निव्वळ राहुल गांधींच्या प्रतिमेवर निवडणुका जिंकता येत नाहीत, तर त्यासाठी बूथ पातळीवर मजबूत कार्यकर्त्यांचे जाळे लागते. त्यासाठी काँग्रेस अजूनही मागे आहे. दुसरे आव्हान म्हणजे इंडिया आघाडीतील इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना एकत्र ठेवून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करणे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल किंवा अखिलेश यादव यांच्यासारख्या महत्वाकांक्षी नेत्यांना सोबत घेऊन पंतप्रधान पदाचा चेहरा बनणे हे सोपे काम नाहीये. तिसरं म्हणजे आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिक लोकप्रियता आणि भाजपची निवडणूक जिंकण्याची यंत्रणा अत्यंत मजबूत आहे. त्यांचा सामना करण्यासाठी राहुल गांधींना अजून बरीच मेहनत करावी लागेल. थोडक्यात सांगायचे तर राहुल गांधींची पप्पू ते विरोधी पक्षनेते हा प्रवास स्वतःच्या हिमतीवर आणि संघर्षातून पूर्ण केला आहे. त्यांनी भाजपच्या बलाढ्य सोशल मीडिया नरेटिव्हला पराभूत केलंय. ते भविष्यात पंतप्रधान बनू शकतात का? तर होय, ते नक्कीच पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार आहेत. पण त्यासाठी त्यांना केवळ सरकारच्या चुका दाखवून चालणार नाही, तर देशातील जनतेला एक ठोस आणि पर्यायी विजन द्यावे लागेल. जोपर्यंत ते देशातील बहुसंख्य जनतेचा पूर्ण विश्वास जिंकत नाही, तोपर्यंत दिल्लीची गादी त्यांच्यासाठी थोडी दूरच राहील. तुम्हाला काय वाटतंय? राहुल गांधी भारताचे पुढचे पंतप्रधान बनू शकतील का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या मंगेश हुसे छोट्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे. धन्यवाद.